राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदहर विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की भगवान की जय, जय. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुदेव दत्त बजरंग बली की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारणं, कमण्डलुपद्मकरेण शङ्खं, चक्रगदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ध्यानमूलं श्री सद्गुरुमूर्ति, पूजामूलं सद्गुरुपदं, मंत्रमूलं सद्गुरुवाक्य, मोक्षमूलं सद्गुरुकृपा, ज्ञानमूलं हरणं जन्मकर्मनिवारणं, ज्ञानवैराग्यसिद्धार्थं सद्गुरुपादोदकं पिबेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजेवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा, मूर्ख लक्षण नाम, समास सातवा, सत्वगुण लक्षण, श्रीराम समर्थ. आता याच्या अगोदर आपल्याला कोणता समास दिला समर्थांनी? सत्वगुणाच्या अगोदर गेल्या आठवड्यात कुठला समास झाला आपला महाराज? रजोगुण. रजोगुण त्याच्या अगोदर झाला भावेश महाराज. गेल्या आठवड्यात कोणता झाला? तमोगुण. हा, तमोगुण. त्याच्या अगोदर झाला रजोगुण, बरोबर ना? बघा. होय होय. मग आता आज समास कुठला आहे तर सत्वगुण. मग सत्व रज आणि तम, मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण म्हणून सांगितले समर्थांनी. मुळी देह त्रिगुणाचा, मुळात देह कशाचा आहे तर त्रिगुणाचा आहे. मी मागे पण सांगितलं. तुकाराम महाराज पण काय म्हणतात की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. रज सत्व तम आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. रज सत्व तम आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकची केवळ, रज तो सबळ माया जाळ. तम म्हणजे काय? केवळ नरक आहे, आणि रज तो सबळ माया जाळ. रजगुण कसा आहे तर तो आपल्याला मायेमध्ये अडकवत असतो. आणि तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहिर्निशी. तुकाराम महाराज म्हणतात की येथे सामर्थ्य कशाचं आहे तर सत्व गुणाचं सामर्थ्य आहे. त्यामुळे अहिर्निशी, अहिर्निशी म्हणजे काय? अखंड परमार्थ करता आला पाहिजे, अखंड सत्वगुणामध्ये राहता आलं पाहिजे.
अखंड सात्विक विचारामध्ये राहता आलं पाहिजे. आणि सात्विक विचारामध्ये राहण्यासाठी काय करायला पाहिजे तर आहार पण सात्विक घेता आला पाहिजे. आहार पण कसा पाहिजे? सात्विक पाहिजे. सात्विक आहार असेल बघा. सात्विक आहार म्हणजे काय हो? फक्त वेज का? सात्विक आहार म्हणजे महाराज फक्त वेज का हो शंकर महाराज? नाही. सात्विक आहार म्हणजे फक्त वेज का? नाही की. नाही. मग आपण समजा वरण भात बनवतोय किंवा मेथीची भाजी आणि भाकरी बनवतोय, तरी सुद्धा आपण ती जर का तमोगुणातनं आपण रागाचा भडका आपला झालाय आणि त्या अवस्थेमध्ये जर का आपण स्वयंपाक बनवत असू, तरी तो तुमचा स्वयंपाक जरी व्हेज असेल तरी तो सात्विक आहार होणार नाही. त्याच्यामध्ये तुमच्या देहातला जो तामसी वृत्ती आहे ना, ती त्या आहारामध्ये उतरलेली आहे. मग सात्विक आहार म्हणजे काय तर भाकरी करताना, पोळी लाटताना, भाजी बनवताना अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. हाती काम आणि मुखी भगवंताचं अखंड नाम. त्याचं चिंतन असेल तर त्या आहारामध्ये पण तुमचं काय होईल? प्रत्येक जसं जनाबाई माऊलींच्या गौरीमध्ये सुद्धा भगवंत विठ्ठल विठ्ठल बोलला, तसं आपल्या भाकरीमधनं सुद्धा आवाज नक्कीच येणार आहे. पण फक्त काय करायचं आहे की अखंड मला त्या भगवंताच्या अखंड अहिर्निशी म्हणजे काय? अखंड मला त्याच्या ध्यानात, त्याच्या नामस्मरणात राहता आलं पाहिजे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिला तरी मुक्ती किती आहेत? मुक्ती किती आहेत महाराज? 4 मुक्ती आहेत ना? कोणत्या कोणत्या मुक्ती आहेत बरं? समीपता, सायुज्यता, सलोकता. पुढच्या 2 सांगा. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. हां. मग आता ही सायुज्य मुक्ती शेवटची आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आधी समीपता, आधी त्याच्या समीप जाता आलं पाहिजे. मग सलोकता, मग त्याच्याशी जरा सलगी वाढवता आली पाहिजे. समीपता, सलोकता, स्वरूपता, मग त्याच्या स्वरूपात एकरूप होता आलं पाहिजे. त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये मला ही एकरूप होता आलं पाहिजे, स्वरूपता. आणि मग त्याच्या स्वरूपात एकरूप झाल्यानंतर मितूपणाची झाली बोलवणं. एकटे भावेश महाराज दिसत होते, ते पण दिसायचे बंद झाले. आता कोणाकडे बघून प्रवचन करायचं? आता बघा, म्हणजे तुम्हीच ठरवा, बोलायचं मी का नाही बोलायचं. तुमचाच व्हिडिओ बंद आहे. अरे बापरे, काय बोलताय? अगं तूच नाही दिसत, त्याच्यामुळे आम्ही पण बंद केलं. अरे बापरे. तर बघा, आपण कुठे होतो की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. एक क्षणभर जरी भगवंताच्या दारामध्ये आपण उभं राहिलो तरी आपल्याला 4ही मुक्ती प्राप्त आहेत. मग त्या 4 मुक्ती आत्ताच सांगितल्या, स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. मग सायुज्य मुक्तीपर्यंत जाण्यासाठी आधी आपल्याला काय केलं पाहिजे? समीप, त्या भगवंताच्या समीप जाता आलं पाहिजे. समीप गेल्यानंतर त्याच्याशी सलगी वाढवता आली पाहिजे. त्याच्याशी सलगी वाढवल्यानंतर त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. आणि त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर मितूपणाची झाली बोळवणं. मग बघा, आता हा सत्वगुणाचं सांगितलं आपण. पण काय सांगितलं आहे माहिती आहे का महाराजांनी? समर्थांनी काय सांगितलं आहे की तमोगुण मागच्या आठवड्यात आपण पाहिला. मग आता तमोगुणाचं कार्य काय आहे की डोळा युद्धची पाहावे, रण पडले तेथे जावे, मारावे की मरावे, हा तमोगुण. म्हणजे डोळ्याला वाटतं की युद्धच पाहावं आणि युद्धच करावं आणि समोरच्याला मारावं किंवा आपण मरावं, म्हणजे हा तमोगुण आहे. मग आता भगवान श्रीकृष्णाने किंवा प्रभू रामचंद्रांनी युद्ध केलं नाही का हो शरद महाराज? केलं ना युद्ध. प्रभू रामचंद्रांनी युद्ध केलं, भगवान श्रीकृष्णाने युद्ध केलं, अर्जुनाने युद्ध केलं. अर्जुन करत नव्हता. आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतोय दर आठवड्याला, श्रवण करतोय की अर्जुन युद्ध करत नव्हता, की हे सगळे माझेच आहेत.
माझेच आप्तेष्ट आहेत, माझेच गणगोत आहेत, माझेच गुरुवर्य आहेत, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी तळहातावरच्या फोडासारखं मला सांभाळलं, यांना सगळ्यांना मी कसं काय मारू? म्हणजे हे सगळे माझे आहेत. मग अर्जुन युद्ध करत नव्हता, पण युद्ध अर्जुनाने करावं म्हणून भगवंतांनी 18 अध्याय गीता अर्जुनाला सांगितली. म्हणजे अर्जुनाला गीता सांगावी लागली, युद्ध कर बाबा म्हणून. युद्ध करण्यासाठी गीता सांगावी लागली. मग आता तुम्ही मला सांगा की जे भगवान श्रीकृष्णाने युद्ध केलं, जे प्रभू रामचंद्रांनी युद्ध केलं, प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं, ताटिकेला मारलं, रावणाला मारलं, मग वध केलाच ना. मग आता वध करणं हा तमोगुण असेल तर भगवान श्रीरामांनी सुद्धा वध केला, श्रीकृष्णांनी सुद्धा वध केला. श्रीकृष्णांनी कंस मामाला मारलं, शिशुपालाला मारलं, मग पुतणेला मारलं. मग सांगा मला की ह्यांनी सुद्धा वध केले, मग ते वध त्याला म्हणता येईल का? किंवा त्याला तमोगुण म्हणता येईल का? नाही. कारण ते कार्य कसं आहे तर ते कार्यकारण. भगवंताचे अवतारच कसे आहेत माहिती आहे का? धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताचे अवतार असतात. आणि तिथं आपल्याला ते कार्य तमोगुणाचं नसून जरी तिथं युद्ध केलं तरी ते युद्ध कसं आहे तर ते युद्ध सत्वगुणासाठीच आहे, कारण ते कार्यकारण आहे. तमोगुणाला, राक्षसी प्रवृत्तीला मारण्यासाठी तिथं सत्वगुणाने घेतलेला तो पवित्र आहे. म्हणून इथं काय सांगितलं माहिती आहे का? संपूर्ण विश्व हे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक संपूर्ण विश्व आहे. सगळं जग त्रिगुणांनीच भरलेलं आहे. त्रिगुणे चाले शरीर, त्रिगुणाचीच सगळी लगबग आहे. मग आता संपूर्ण विश्वामध्ये जर का शक्ती त्रिगुणांचीच आहे, रज सत्व तम या त्रिगुणांची शक्ती संपूर्ण विश्वामध्ये असेल तर काय सांगितलंय की ती शक्ती जी आहे तर ती कशी आहे? ती वाईट आहे का चांगली आहे? तर ती चांगली पण नाही आणि वाईट पण नाही. ती जी त्रिगुणांची जी शक्ती आहे ना, समजून घेऊ आपण थोडंसं. त्रिगुणांची जी शक्ती आहे ती चांगली पण नाही आणि वाईट पण नाही. मग तिला वापरणारा जो आहे ना त्याच्यावर ठरतंय. त्या त्रिगुणात्मक जी शक्ती आहे तिला वापरणाऱ्यावर ठरतंय की ती शक्ती चांगली आहे का वाईट आहे. कारण कोण कसा त्याचा उपयोग करून घेतोय. समजा आता शक्तीचा उपयोग एखाद्याने तमोगुणातच वापरला, एखाद्याने त्या शक्तीचा उपयोग जर का सत्वगुणासाठी वापरला आणि एखाद्याने त्या शक्तीचा उपयोग जर का रजोगुणासाठी वापरला, म्हणजे ही जी शक्ती आहे ह्या शक्तीचा उपयोग आपण कसा करतोय याच्यावर ते ठरत असते. म्हणून काय सांगितलंय की सबल आणि शुद्ध असे 2 भाग पाडले समर्थांनी. सबल आणि शुद्ध असे 2 भाग पाडले. मग त्या 2 भागामध्ये सबल म्हणजे प्रापंचिक दाखवला आणि शुद्ध म्हणजे परमार्थिक दाखवला. मग आता प्रापंचिक जो आहे ना तो काय, त्याचं तो काय म्हणत असतो की हे विश्व माझ्यासाठी आहे, हे संपूर्ण विश्व माझ्यासाठी आहे आणि मी ह्याचा उपभोग घेणार. आणि जो परमार्थिक आहे ना तर तो काय म्हणत असतो की मी या विश्वासाठी आहे, मी ह्या विश्वाचं काहीतरी देणं लागतं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. मी ह्या जन्माला आल्यानंतर मी आईचा ऋणी आहे, मी वडिलांचा ऋणी आहे, मी समाजाचा ऋणी आहे, मी देशाचा ऋणी आहे, मी संपूर्ण विश्वाचा ऋणी आहे. मला काहीतरी देणं आहे आणि ते मला द्यावं लागणार आहे. तर असा हा परमार्थिकाचा हा विचार आहे. म्हणजे शुद्ध जो आहे ना त्याचा हा विचार आहे की मी विश्वासाठी आहे, विश्व माझ्यासाठी नाही तर मी विश्वासाठी आहे. आणि जो प्रापंचिक आहे तो म्हणतो की विश्व माझ्यासाठी आहे, माझ्या भोगासाठी आहे. मग हे समर्थांनी फार सुंदर दाखवले की प्रापंचिक काय करत असतो माहिती आहे का? वासनेच्या नादामध्ये तो वाहत जात असतो. वासने योगे जन्म घेणे लागे, पुन्हा 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 जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो का अडकतो? कारण तो वासनेच्या नादाने तो वाहत जात असतो. आणि मनाच्या वृत्ती कशा आहेत? तुमच्या आमच्या नाना आहेत.
मनामध्ये काय कधी कुठली गोष्ट येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना, आणि वासनेयोगे पुन्हा पुन्हा जन्म घेणे लागे, अशी ही अवस्था आहे. आणि मग ही प्रापंचिक मनुष्य देहाची ही अवस्था आहे. आणि जो परमार्थिक असतो ना, तो काय करतो, या वासनेलाच निर्वासना करतो, या वासनेचंच मूळ खंडून टाकतो. आणि हळूहळू भगवत भक्ती करून भगवंताचं नामस्मरण करून त्याच्या जवळ जाण्याचा आणि एकरूप होण्याचा तो प्रयत्न करत असतो परमार्थिक. म्हणून थोडक्यात काय सांगितलंय की रज, सत्व आणि तम हे जरी त्रिगुण दाखवले तरी या त्रिगुणांमध्ये कोणता गुण जास्त वाढीस लागला पाहिजे. परमार्थामध्ये आल्यानंतर बघा, संसार प्रपंचामध्ये काय आवडत असते माणसाला, संसार प्रपंचामध्ये सगळं मागे दाखवलं, रजोगुणामध्ये दाखवलं की कसं सगळं बरं असावं, माझं, माझी मुलगी, माझा मुलगा, सगळं माझं. तमोगुण कसा असतो की नाही, मी म्हणजेच सगळं काही, माझंच सगळ्यांनी ऐकायचं, म्हणजे तो एकदम रजोगुण तरी बरा. पण तमोगुणामध्ये रजोगुणाचे पण सगळे गुण दाखवलेत आणि ते अति प्रमाणात दाखवलेत. आता हे रजोगुण आणि तमोगुण झाल्यानंतर समर्थांनी आपल्याला सत्वगुण दिला. आता सत्वगुणामध्ये समर्थांना काय सांगायचं आहे बघा. समर्थ काय म्हणतात की सत्ताधारी, श्रीमंत, कलावंत, राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श, जो म्हणजे प्रापंचिक माणूस काय करतो, या सगळ्या लोकांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवतो. पण जो परमार्थिक आहे ना, तो काय करतो, साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तर ह्या सर्वांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवतो आणि तो तसं होण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्याला कोणाचा आदर्श घ्यायचा आहे, आपल्याला डोळ्यासमोर कोणाचा आदर्श ठेवायचा आहे, आणि आपल्याला कसं होण्याचा प्रयत्न करायचा आहे, काय होण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही नाही झालं तरी भगवंताच्या चरणाचा दास जरी झालो, दासानुदास जरी झालो, नुसता दास नाही हो, समर्थ स्वतःला दास म्हणतात, आपण दासानुदास, त्या दासाचे दास आपण झालो तरी झालं जन्माचं सार्थक. म्हणून काय सांगितलंय की समर्थ काय म्हणतात, समाज सत्वगुण लक्षण, मागा बोलीला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, मागे जो दाखवला तो तमोगुण, दुःखदायक दारुण. आपण प्रसंग बघत असतो, नको ते प्रसंग बघत असतो. आता 4 दिवसापूर्वी घडलेली घटना, अगदी 75 पण नाही, जवळजवळ त्याच्याही पुढे वय असेल, 80पर्यंत वय असलेल्या व्यक्तीला दगडाने ठेचून मारणं, म्हणजे हा काय झाला, तमोगुण आहे. तो त्या तमोगुणाच्या त्या ह्याच्यामध्ये त्या देहाला आपण काय करतोय हेच कळत नाही. आपण काय करतोय, आपल्या हातनं काय घडतंय हेच कळत नाही हो. कारण एवढा तो तमोगुण देहावर काय झालेला असतो, त्याचा प्रभाव अति झालेला असतो. म्हणून काय सांगितलंय की मागा बोलीला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, तो इतका दुःखदायक आहे की तो देहातनं नको ते कर्म करून घेतो. आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ. आता जो सत्वगुण सांगणार आहेत समर्थ, तो परम दुर्लभ. म्हणजे हा सत्वगुणी मनुष्य भेटणं, म्हणजे आपल्याला एखादा सत्वगुणी मनुष्य जर का आपल्या आयुष्यात भेटला ना, तर आपलं सौभाग्यच समजा. कारण सत्वगुणी देह भेटणं तेवढं सोपं नाही राहिलेलं आता कलियुगामध्ये. म्हणून काय सांगितलंय, जो परम दुर्लभ, म्हणून समर्थांनी दुर्लभ सांगितलंय. दुर्लभ म्हणजे जे सहज प्राप्त होत नाही. आता त्यावेळेला समर्थांचे 450 वर्षापूर्वी तर किती सत्वगुणी लोक असली पाहिजेत, बरोबर ना. पण तरी समर्थ त्यावेळेला म्हणतात परम दुर्लभ. मग आता आपण काय म्हणायचं, आता त्याच्याही पलीकडे गेलं. म्हणून काय सांगितलं, जो भजनाचा आधार, जो योगियांची थार, जो निरसी संसार दुःख मूळ, जो काय सांगितलंय, जो भजनाचा आधार, म्हणजे भगवंताला काय आवडतं, भगवंताला आवडणारी कर्म जर का देहामधनं झाली तर त्याला सत्वगुण म्हणता येईल. जो योगियांची थार, जो निरसी संसार दुःख मूळ, जो मग भगवत भजनातनं, भगवंताच्या नामस्मरणातनं हा जो दुःखमूळ संसार आहे, संसार काय आहे हो, संसार दुःखमूळ, लागती दुःखाचे इंगळ, माघा बोलिले तळमळ, गर्भवासाची. समर्थ सांगतात संसार हा दुःखमूळ आहे आणि दुःखाचे इंगळ म्हणजे बघा,
वासना नदी महापुरी. आम्ही संसारात आलोय म्हणजे आपण काय, आपली अवस्था काय आहे माहिती आहे तुम्हाला, की वासना नदी महापुरी प्राणी बुडताच ग्लांती करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. आज आपण वासनेच्या महापुरामध्ये आहेत आणि या वासनेच्या महापुरामध्ये आपण आहोत. आणि या महापुरामध्ये जे दाखवलंय ना समर्थांनी ते फार भयंकर आहे. जी त्या महापुरामध्ये आपल्याला म्हणजे जिनी आपल्यावर झडप घातली ना ती मगर मग ती मगर म्हणजे कोण समर्थांनी दाखवली माहिती आहे का, काम दाखवला. काम मगर मिठी सुटेना, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मत्सर ओहोटेना भुली पडली. बघा अवस्था फार भयंकर आहे. या वासनेच्या महापुरातनं आपल्याला जर का ऐल तीरावरनं पैल तीरावर जायचं असेल तर इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. आपल्याला सद्गुरूंचे चरण दृढ धरता आले पाहिजे. कारण आपल्याला सद्गुरूंशिवाय बघा इहलोकातनं परलोकाची यात्रा आपल्याला सद्गुरूंशिवाय करता येणार नाही. म्हणून काय सांगितलंय, जो भक्ताचा आधार, जो योगियांची थार, जो निरसी संसार दुःख मूळ, जो दुःख मूळ, संसार दुःख मूळच आहे. कारण या संसारामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुख म्हणता आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुच्चित झाले, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परम देही देह बुद्धी गळेना. समर्थ म्हणतात की सुख म्हणता दुःख ठाकून आले. किती सुखामागे जरी आपण पडलो तरी सुख कुठं सापडतच नाही हो. मग सुख कुठे? मग समर्थांनी फार सोपं सांगितलंय बघा की सुख कुठे आहे माहिती आहे का, कुठे आहे सुख? सुखी राहता सर्व ही सुख आहे. म्हणजे आपण सुखी, स्वतःला सुखी समजलं ना की सर्व सुख आहे. सुखी राहता सर्व ही सुख आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. सुखी राहता सर्व सुख आहे. दुःख मानून घ्यायचंच नाही. अखंड समाधानी राहता आलं पाहिजे. समाधानामध्ये सुख आहे. आणि हे समाधानामधलं सुख आपल्याला कोण दाखवतील तर आपल्याला सद्गुरूंशिवाय समाधानामधलं सुख कोणी दाखवणार नाही. म्हणून काय सांगितलंय, जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती सायुज्यता ते. मग काय सांगितलंय, सत्वगुण म्हणजे काय की जेणे होय उत्तम गती. मग आपल्याला गती म्हणजे काय हो? बघा आता जेव्हा आपण भगवत भक्ती करत नव्हतो तेव्हा आपलं आयुष्य चाललं, एक दिवस आपल्या आयुष्यातला संपत नव्हता का? संपत होता. पण ती गती कुठली होती माहिती आहे का? ती ऊर्ध्वगती होती का कोणती गती होती? अधोगती होती. ती अधोगती होती. कारण एक क्षण आपला कुठे चालला होता? वाया चालला होता. आणि आता प्रत्येक आपला क्षण आपल्याला बघा रोजचं ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, एकडाती भागवत आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, भजन आहे, परत हरिपाठाचा अभंग आहे. म्हणजे आपला प्रत्येक दिवस कुठे चाललाय तर सार्थकी लागतोय. म्हणून वेळ सारावा चिंतने. वेळ आपला प्रत्येक वेळ आपला चिंतनातनं आपल्याला सारता आला पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती. भगवंताचा मार्ग कधी फुटेल आपल्याला? भगवंतापर्यंत आपण कधी जाऊ? जेव्हा आपण अखंड त्याची कास धरू ना. बघा आता कासेला आपण लागलोय, भगवंताच्या कासेला आपण चिकटलेलो आहे. पण कासेला लागल्यानंतर माऊली म्हणतात तसं आपण काय घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आत्ता आपण त्याच्या कासेला आहोत. आता तुम्ही इथे श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुलमध्ये तुम्ही जॉईंट आहात म्हणजे आपण त्या कामधेनूच्या कासेला लागलेलो आहोत. मग त्या कासेतनं आपण काय घ्यायचं? घ्यायचंय काय? आपण दूधच तिथं बघा, शुद्ध सत्वगुण तिथं घेता आला पाहिजे. दूध म्हणजे काय तर शुद्ध सत्वगुण आहे. आणि रक्त म्हणजे काय तर तिथं तो तमोगुण आहे. तो रक्त प्राशन केलं तर आपण कासेला लागूनही उपयोग नाही. आपण जर का इथे रघुनाथ फाउंडेशनमध्ये जॉईन झालो आहे आणि इथे सगळं आपण रोज श्रवण करतोय आणि या रोजच्या श्रवणातनं जर का आपण रोज येणाऱ्या महाराज लोकांच्या चुका काढत बसलो समजा
की नाही नाही ते आज ह्या महाराजांनी असं बोलायला नको पाहिजे होतं. नाही मग ते महाराजांना ते हे जरा चुकीचंच बोलले बरं का. मग ते नाही हे आज असं झालं उद्या तसं झालं. अरे कशाला, सारं ते घ्यावे असारं ते जाणून त्यागावे. तुला जे पटलं नाही ते तिथेच ठेव ना, जे पटलंय तेवढंच घे. सारं ते घ्यावे असारं ते जाणवणी त्यागावे. मग जाणीवेतनं मला कार्य करता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेणे पावी जे मुक्ती सायुज्यता ते. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे सायुज्य मुक्ती आणि मोक्ष प्राप्ती. You are muted because a lot of people are on this call. रामकृष्ण हरी काय झालंय? हॅलो रामकृष्ण हरी, काय होतंय माहितीये का, तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बंद झाले की माझा व्हिडिओ मी आपोआप लेफ्ट होते, मला माहित नाही काय होतंय असं. त्यामुळे व्हिडिओ चालू ठेवा, शक्यतो व्हिडिओ चालू ठेवा, नाही तर मग व्हिडिओ सगळ्यांचे चालू आहे. हा का, नाही मला कोणाचेच दिसत नव्हते. हा आता दिसतंय, पण मग काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम आहे, ते आपोआप होतंय. असू दे. जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेणे पावी जे मुक्ती सायुज्यता ते. मग उत्तम गती प्राप्त करून घ्यायची असेल, या भवसिंधूतून आपल्याला पार होऊन जायचं असेल, तर आपल्याला साधूची संगती धरता आली पाहिजे. सदा संगती सज्जनाची धरावी. का समर्थ सांगतात की अखंड सज्जनाची संगती पाहिजे, कारण सज्जनाच्या संगतीमध्ये काय होतं, सज्जनाच्या संगतीमध्ये काय होतं, भगवंतापर्यंत पोचण्याचा मार्ग आपला काय होतो, सुखकर होतो. आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये काय होतं, तर परत 84 लक्ष योनीला आपण बांधले जातो. म्हणून काय करायचंय, तर अखंड संगत कोणाची धरायची, तर ज्या संगतीने जया संगतीचा बघा, जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकाला. मग ज्या संगतीने या मनाला समाधान प्राप्त होईल किंवा आपल्याला उत्तम गती प्राप्त होईल, अशा संगतीने मला अशा संगतीमध्ये मला अखंड राहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे सांगतात, जो भक्तांचा कोवसा जो भवार्णवीचा भरवसा मोक्ष लक्ष्मीची दशा तो सत्वगुण. जो भक्तांचा कोवसा भवार्णवीचा भरवसा आणि मोक्ष लक्ष्मीची दशा तो सत्वगुण. मग आता सत्वगुणी जो देह आहे ना, त्याला अद्वैतातल्या लक्ष्मीशी पण काही घेणं देणं नाही. ती आज आहे आणि उद्या नाही. बघा, संपत्ती दुपारची सावली आहे, ती वैसा जरी पाहिली तरी ती निघून जाणार आहे. म्हणजे दुपारची सावली आत्ता डोक्यावर आहे, पण ती परत निघून जाणार आहे. मग या संपत्तीमध्ये न अडकता मोक्ष लक्ष्मी म्हणजे काय, तर शेवटची स्थिती. मोक्ष लक्ष्मी म्हणजे काय बघा, सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता. मग सायुज्य मुक्ती प्राप्त होणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे, आणि मोक्ष ज्याच्या दारी अशी तिष्ठता मोक्ष लक्ष्मी. मग आता तुमच्या आमच्या दारामध्ये मोक्ष लक्ष्मी तिष्ठत उभी आहे. साधकाच्या दारामध्ये भक्ताच्या दारामध्ये मोक्ष लक्ष्मी तिष्ठत उभी आहे. नवे तुकाराम महाराज म्हणतात की साधकाच्या भक्ताच्या घरामध्ये रिद्धी सिद्धी पाणी भरतात. रिद्धी सिद्धी कामारी दाशी असं तुकाराम महाराज अभंगात म्हणतात. रिद्धी सिद्धी कामारी दाशी म्हणजे जसं एकनाथ महाराजांकडे भगवंतानीच कितीतरी वर्ष 36 वर्ष कितीतरी वर्ष भगवंतच तिथे राबत होता, तसं भक्ताच्या घरामध्ये आपण बघा, आपल्यालाही प्रचिती येते कधी कधी, अरे आपल्याला आपण विचारही केला नाही, आपला प्रश्न सुटला. न विचार करता आपले प्रश्न सुटत जातात. आता आपल्याला मला प्रश्न होता, मी सहज यादव महाराजांना फोन केला. म्हणलं महाराज, तुम्हाला जरा त्यातलं ज्ञान आहे तर तुम्ही या, आपण ते माईक सिस्टीम घेऊया. तर म्हणले कसं घ्यायचं ताई? तर म्हणलं तर काय करणार, आपण विकत तर आपल्याला घ्यावंच लागणार. नाही म्हणे, आपल्याला दाता मिळालाय. म्हणजे सहज प्रश्न, आपले जे प्रश्न आहेत की नाही तर ते सहज सुटतात, कारण सोडवणारा तो बसलाय.
फक्त मनामध्ये आपल्या ध्येय काय पाहिजे की आपण कोणत्या मार्गावर चाललोय, आपण सद्गतीच्या मार्गावर चाललोय का आपण अधोगतीच्या मार्गावर चाललोय. आपला मार्ग फक्त निवडताना आपण तो अचूक निवडता आला पाहिजे. म्हणून सांगितलंय, जो भक्ताचा कोवसा, जो भवार्णवीचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा तो सत्वगुण, जो परमार्थाचे मंडन, जो महंताचे भूषण, रजतमाचे निरसन जयाचने. म्हणजे सत्वगुण एकदा देहामध्ये प्रबळ झाला ना की रज आणि तमाचं काय होतं, निरसन होतं. आणि रजतमाचं निरसन होण्यासाठी सत्वगुण वाढीस लागला पाहिजे. आणि सत्वगुण म्हणजे काय तर बघा, कधीच समोरचा देह वाईट असू दे चांगला असू दे, आपल्या मुखातनं त्याच्याबद्दल कधीच वाच्यता आली नाही पाहिजे. हे सत्वगुणाचं लक्षण आहे. की जनी नीच शब्द शोषित जावे. समर्थ काय म्हणतात की कितीही कोणी हीन नीचातलं नीच आपल्याला कोणी जरी बोललं तरी ते आपल्याला सोसता आलं पाहिजे. जनी नीच शब्द शोषित जावे, हा सत्वगुणी आहे. तुकाराम महाराजांच्या पायावर उकडीचं पाणी टाकलं तरी तुकाराम महाराज काय म्हटले की जळो हे शरीर, तुटो हे मस्तक. हे शरीर जळलं तरी चालेल, हे मस्तक तुटलं तरी चालेल, पण हरिनामाचा गजर भगवंता अखंड चालू राहायला पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती आहे का की सत्वगुणाला याचा काहीच फरक पडत नाही. तुम्ही काहीही करा, मला काही फरक पडत नाही. मला निंदा अथवा वंदा, आमचा कुठला धंदा आहे तर आमचा स्वहिताचा धंदा. वेना माऊलींचं मी नेहमी सांगते तुम्हाला प्रसंग. वेना माऊली काय म्हणतात की माझ्या जन्म दिलेल्या आईने माझी घाण माझ्या स्वतःच्या हाताने काढली, पण माझ्या निंदक माऊलीने मात्र माझी घाण तिच्या तोंडाने काढली. हो, म्हणजे निंदक, माझी निंदा करणारी जी निंदक माऊली आहे ना ती माझ्या जन्म दिलेल्या आईपेक्षा मला श्रेष्ठ आहे. कारण तिने माझी घाण कशी काढली, तिच्या तोंडाने काढली. आणि जन्म दिलेल्या आईने घाण हाताने काढली. हो, पण तिच्यापेक्षा श्रेष्ठ ती निंदक माऊली आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की निंदक माझा सखा वस्त्र धुतो फुका. मग सत्वगुणाने हेच लक्षात ठेवायचं की आज आपली जर का वाहवा होतीये ना, आपल्याला 4 लोक चांगलं म्हणतायत ना तर 10 लोक आपल्याला वाईट म्हणणार आहेत. हां, त्यांच्या काय नादी लागता, अमुक अमुक तमुक काही बोलणार आहेत. मग आपण त्या बोलण्याकडे न लक्ष देता आपली जी वाटचाल चालली ना त्या वाटचालीवर आपण अखंड चालत राहिलं पाहिजे. आणि ते चालण्यासाठी अखंड बळ त्याला मागायचं. अखंड बळ कोणाला मागायचं, त्या भगवंताला मागायचं. म्हणून आमचे गुरुजी नेहमी मला सांगतात, माऊली आमचे जंगली माऊली नेहमी मला सांगतात की कोणत्याही कार्यासाठी तू घराबाहेर पडत असताना फक्त एकच श्लोक म्हणून घराबाहेर पडायचं 3 वेळा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाहता धनुर्धर तत्र श्री विजयभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं कृष्ण आहे, जिथं अर्जुन आहे, तिथं विजय निश्चित आहे. मग आपण हा श्लोक जर का म्हणून घराच्या बाहेर पडलो तर आपला विजय निश्चित आहे की नाही. मग बघा, भगवद्गीता तरी काय हो, या 2 श्लोकावरच आहे. सुरुवातीचा श्लोक आहे की धृतराष्ट्र विचारतात की काय चाललंय तिथे, आणि शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलंय की जिथं अर्जुन आहे जिथं भगवान श्रीकृष्ण आहे तिथंच विजय आहे. संजयाला सुरुवातीचा प्रश्न विचारला धृतराष्ट्राने की काय चाललंय बघा बाबा, माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र तिथं काय करतात. शेवटच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे की जिथे भगवान श्रीकृष्ण आहे आणि जिथे अर्जुन आहे विजय तिथेच निश्चित आहे ना. म्हणून काय सांगितलंय की आपण त्या भगवंताला घेऊन प्रत्येक वेळेला घराबाहेर पडता आलं पाहिजे. आम्हाला नेहमी सांगायचे बघा सद्गुरू आमचे की घराच्या बाहेर पडताना त्या भगवंताला हात जोडता आले पाहिजे की भगवंता तुझ्या आज्ञेने मी बाहेर चाललोय, परत घरात घेऊन येण्याचं काम तुझं आहे. घरात आल्यानंतर भगवंता उत्तमाचं तू मला घरामध्ये आणलंस, तुझे खूप खूप आभार. प्रत्येक वेळेला आज मी माझ्या पुढे जेवणाचं ताट आहे, भगवंता ही तुझी कृपा आहे. आज त्या ताटामधले 2 घास माझ्या पोटामध्ये जातात, भगवंता ही तुझी कृपा आहे. नाहीतर ताटातला घास ताटात आणि हातातला घास हातात, अशा अवस्थेमध्ये देह जात असतोय. मग आज आपण त्याच्या कृपेने खातोय, पितोय, जेवतोय, उठतोय, बसतोय, झोपतोय, खेळतोय. बघा, म्हणजे त्याच्या कृपेने चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. अखंड त्या भगवंताचं भजन मला करता आलं पाहिजे. का तर हे शरीर कोणाच्या कृपेने चाललंय. तुला झोपवणारा कोण आहे, तुला उठवणारा कोण आहे. बघा कधी कधी म्हणजे आधी ना एवढे विचार पांगायचे डोक्यामध्ये, इतके विचार इतके विचार यायचे दादा की रात्रीच्या 3-3, 3:30, 4 वाजायचे तरी झोप यायची नाही. मग अशा वेळेला
काहीतरी दासबोध काढ, कुठं काय 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 करत बस, वाचत बस, असं करायचं. पण आता जेव्हापासून आपलं गुगल मीट सुरू आहे आणि आपण वेगवेगळ्या महाराजांचे चिंतन ऐकतो, तेव्हापासून कोणाला बऱ्याच लोकांचे मला फोन आले, आमच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या ताई. म्हणजे आम्हाला झोप येण्यासाठी गोळी होती, आता आम्ही ही जी गोळी खातोय ना, श्रवण मात्रेची ही जी गोळी आम्ही खातोय, 72 रोगांवरचं एक औषध आहे हे. श्रवण म्हणजे 72 देहातले 72 रोगांवरचं हे औषध आहे. आणि ही जी गोळी आम्ही खातोय ना श्रवण, तर ह्या गोळीतनं आमचं काय होतंय, कधी झोप लागून जाते आमचं आम्हालाच कळत नाही. कारण आपण ह्या चिंतनामध्ये असतो ना, श्रवणाचं मनन, मननाचं चिंतन आणि चिंतनाचा निजध्यास. म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. मी तर म्हणते ना, आपल्या गुगल मीटमध्ये श्रवण करणारे प्रत्येक जेवढे श्रोते आहेत, तेवढ्यांना प्रत्येकाला वाटलं पाहिजे, श्री रघुनाथ फाउंडेशनच्या प्रत्येक साधकाला वाटलं पाहिजे की आज ना उद्या या व्यासपीठावर मलाही बोलायचं आहे, आज ना उद्या या व्यासपीठावर मलाही बोलायचं आहे. प्रत्येकाने हे ध्येय ठेवलं पाहिजे. हो, मगाशीच सांगितलं की सत्वगुणाला काय वाटतं माहिती आहे का, योगी, संन्यासी, तापसी, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, व यांचा आदर्श कोण ठेवतो, सत्वगुण ठेवतो आणि त्यांच्यासारखं होण्याचा तो प्रयत्न करतो. आता आपण आदर्श कोणाचा ठेवतो, आपण गुरुजनांचा आदर्श ठेवतो, बरोबर ना, आणि त्यांच्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करतो. मार्ग दावून गेले आधी, बरोबर ना, ते आधी आपल्याला मार्ग दावून गेले. नवे आपल्या मार्गावरचे काटे विटे सगळे त्यांनी वेचलेत. फक्त आपल्याला फुलाच्या पायगड्या त्यांनी अंतरलेल्या आहेत, त्याच्यावरनं आपल्याला चालायचं आहे. म्हणजे एवढा आपला सुगम करून ठेवलाय तो मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज मुक्तीचे वर्म ठाई पडे. हा सुगम पंथ, सुगम मार्ग भगवंताने आपल्यासाठी काढून ठेवलेला आहे. म्हणून पुढे काय सांगितलं, परमार्थाचे जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊन या निवारी जन्म मृत्यू. मग काय सांगितलं, आपला जन्म मृत्यू आपल्याला नेहमी ते आपले जालनाचे तिकडचे महाराज लोक आपल्याला नेहमी सांगतात की जन्म मृत्यू, एकदा आपण भगवंताच्या चरणी आलो ना की आपलं जन्म मृत्यू संपलं की नाही. आता आपल्याला जन्माचाही भय नाही आणि मृत्यूचं पण भय नाही राहिलंय का, कारण आपल्याला माहिती आहे की आपण मरणारच नाही. जर का आपण मरणारच नाही तर मरणाची भीती कशाला पाहिजे. आपण मरणार नाही, शरीर मरणार आहे, तुमचं आमचं शरीर मरणार आहे. हे शरीर आत्ताही मेलेलंच आहे. कारण आपण जन्माला आलो त्यावेळेला आपण किती फुटाचं होतो, एक फुटाचं तरी असू का, आपण जन्माला आलो तेव्हा एवढं आपण असू. मग आज आपण केवढं आहे, मग तेवढा देह माझा तुम्हाला दिसतोय का आत्ता, म्हणजे त्यावेळेची मी मेलेलीच आहे. 25 वर्षाची मी मेलेलीच आहे, 30 वर्षाची मी मेलेलीच आहे, 40 वर्षाची पण मी मेलेलीच आहे. म्हणजे आपण कालचं पण मेलेलोच आहोत. कारण समय टळून गेला तो मागता येणार नाही. समय एकदा टळून गेला आपल्या आयुष्यातला, एकदा जो काळ निघून गेला, मागचा 1 ताससुद्धा आपण परत मागू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की आता 10 वाजत आले ना, तर मला मागच्या 9च्या टायमिंगमध्ये मला परत जायचं आहे. नाही जाऊ शकत आपण, कारण तो समय टळून गेला, तो आपल्या आयुष्यातनं समय टळून गेला, तो आपल्याला परत मागता येणार नाही. समय टळून गेला तो मागता येणार नाही. म्हणून काय सांगितलंय की आपण मागचे आहेत ना, 1 तासापूर्वीचे आपण मेलेलोच आहोत. मग हे शरीर जर का असं क्षणाक्षणा मरणारच आहे, तर मग या शरीराचा आपल्याला लोभ कशाला पाहिजे, देहाचा लोभ तरी आपल्याला कशाला पाहिजे. मग देह मरणारच आहे. प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार. जे प्रगट आहे, जे डोळ्याला दिसतंय, ते सगळं नाशिवंत आहे. दिसणारं सगळं नाश पावणार आहे आणि न दिसणारं जे आहे ना ते शाश्वत आहे. मग शाश्वत परब्रह्म आहे ना, ते मला जाणून घ्यायचंय, जे दृष्टीला दिसत नाही. बघा, मग आता काय सांगितलंय की जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, तुमच्या आमच्या देहातला जो अंतरात्मा आहे ना, ते शाश्वत सत्य आहे. ते आपल्या दृष्टीला दिसत नाही, पण तो शाश्वत आहे, त्याला कधीच मरण नाही. आता आज सुद्धा 10व्याच्या ठिकाणी मी गेले होते, तर तिथे एकाने श्रद्धांजली वाहताना काय बोलले माहिती आहे का, यांच्या मृत आत्म्यास शांती मिळो. आता तुम्ही मला सांगा, आत्मा कधी मरतच नाही, तर मृत आत्म्यास शांती मिळो म्हणण्याचं कारण काय, बरोबर ना. बरोबर आहे. आत्म्याला मरण नाहीच हो. आत्मा कसा आहे, अमर आहे तो.
तो फक्त देह बदलत असतो, जीर्ण झालेलं वस्त्र तो टाकत असतो, नवीन वस्त्र तो परिधान करत असतो. मग नवीन वस्त्र परिधान करताना तो कुठल्या योनीमध्ये जाईल सांगता येत नाही, बरोबर ना. बरोबर आहे. जरा मरण यावून सुटला कोण प्राणी जातं. जरा आणि मरण म्हणजे गर्भवास आणि मरण याच्यातलं कोण सुटलाय हो. जरा मरण यावून सुटला कोण प्राणी जातं, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. दुःखमुक्त कोण जगलाय हो. अहो प्रत्येकाला दुःख आहे. समर्थ म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना तुझी शोधुनी पाहे, मनात वांचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. जे आपण पूर्वसंचित केलं, जे आपण मागे काही केलं तसेच आपल्याला भोग आहेत आणि हे आपल्या कर्माचे भोग आहेत. म्हणून आपल्या कर्माचे भोग हे आपल्यालाच भोगता आले पाहिजे. ते दुसरे कोण भोगणार आहे का. बरं, ज्या वेळेला आपण सद्गुरू चरणापाशी येतो, ज्या वेळेला आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात ना, त्यावेळेला फक्त काय होतं माहिती आहे का, सांगून जाते मी तुम्हाला की त्यावेळेला काय होतं की एखादा प्रसंग आपला तलवारीच्या पात्यावर असेल ना, तर तो सुईच्या टोकावर येतो, पण तो भोगावा लागतो. म्हणजे जिथं तुमच्या मानेवर तलवार चालणार असेल तिथं फक्त तुम्हाला कुठेतरी सुई टोचते आणि तो प्रसंग निघून जातो. आणि बाकीचे बाहेरचे लोक तुम्हाला म्हणतात, दादा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रसंगातनं कसे काय बाहेर पडलात. अहो दादा म्हणतात मला कळलंच नाही. हो का, माझ्या आयुष्यात एवढा मोठा प्रसंग होऊन गेला, मला ते कळलंही नाही. म्हणजे काय होतं माहिती आहे का की झेलणारा तो आहे. ज्या वेळेला आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात ना, तेव्हा आपल्यावर येणारी संकट झेलणारा तो आहे मध्ये सद्गुरू. म्हणून काय सांगितलंय पुढे की जो अज्ञानाचा शेवट, जो पुण्याचे मूळपीठ, जयाचे सापडे वाट परलोकाची. मग आता ज्याच्या कृपेने आपल्याला परलोकाची वाट सापडेल असा तो सत्वगुण आपल्याला धारण करता आला पाहिजे. ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण ऐसे असे. मग असा हा सत्वगुण देहामध्ये आल्यानंतर तो देह कसा असतो, तो असा असतो. कसा असतो, ईश्वरी प्रेम अधिकम. त्याचं प्रेम कुठे असतं अधिक, फक्त भगवंतावर प्रेम करतो तो. कारण त्याला माहिती आहे की बाकीचे कोणी प्रेम, ज्याला कळलं ना की भगवंतावर प्रेम करायचं, बाकी कोणीही प्रेमाच्या लायकीचे नाही, तोच फक्त प्रेम भगवंतावर करत असतो. कारण बघा स्पष्ट सांगितलंय, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. बघा, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणती मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोयीताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. मग हे आयुष्य तुमचं आमचं कुठे चाललंय आणि कशात आपण व्यस्तोय याचा आपण विचार करून काय करायला पाहिजे. तर शेवटी कोणीच कोणाचं नाही हो. पुत्र बंधू कांता समर्थ म्हटले संपत्तीचे. हे केवळ कशाचे आहेत, संपत्तीचे. ज्या दिवशी बापाचा देहांत होतो त्या दिवशी जरी कागदोपत्री सातबारा नावावर झाला नसला तरी तो, ज्या दिवशी वडील या जगातनं जातात त्या दिवशी त्या संपूर्ण संपत्तीचा मालक तो मुलगा होत असतो. बाप करी जोडी लेकुराच्या ओढी, आपली कुरवंडी वाळवुनी, एकाएकी केला मिरासीचा धणी. एकाएकी म्हणजे क्षणातच, बापाने देह ठेवल्यावर मुलगा क्षणातच सगळ्याचा मालक होतो. एकाएकी केला मिराशीचा धणी. म्हणून पुढे काय सांगितलं, ईश्वरी प्रेम अधिक, प्रपंची संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. काय सांगितलंय, अखंड मनामध्ये काय पाहिजे तर प्रेम भगवंतावर पाहिजे आणि देहामध्ये अखंड काय पाहिजे, मनामध्ये विवेक पाहिजे आणि तो सत्वगुणाचा पाहिजे. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण. काय करतोय सत्वगुण, तो संसारातलं दुःख काय करतोय, विसरायला लावतोय आणि भगवंताचा मार्ग तो आपल्याला सुखकर करून देत असतो. म्हणून पुढे दाखवलं, परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी तो सत्वगुण. तो सत्वगुण कसा असतो, परोपकारासाठी तातडीने तो तत्पर असतो. पुढे स्नान संध्या पुण्यशीळ, अभ्यंतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे शोज्वळ तो सत्वगुण.
एजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, स्वयंकरी दान पुण्य तो सत्वगुण. निरूपणाची आवडी, जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. ज्याला निरूपणाची आवड आहे, ज्याला हरिकथेची गोडी आहे, रोज बघा तुम्ही आम्ही इथे न चुकता हजर असतो, म्हणजे आपल्यामध्ये देहामध्ये काय आहे तर सत्वगुण वाढीस लागलेला आहे. धनदान वस्त्रदान, अन्नदान उदकदान, करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण. कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, निक्काम तीर्थ उपोषणे तो सत्वगुण. सहस्र भोजने लक्ष भोजने, विविध प्रकारची दाणे, निक्काम करी सत्वगुणे, कामना रजोगुण. तीर्थी अर्पिजो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवाळे शिखरे तो सत्वगुण. तर सत्वगुणाला काय काय आवडतंय बघा. देवळं बांधायला आवडतात, कळस बांधायला आवडतात, हे सत्वगुणाला आवडतं. देवद्वारी पडशाळा, पायरिया दीपमाळा उभारायला आवडतंय. वृंदावने पार पिंपळ, बांधे तो सत्वगुण. बघा, पार आणि पिंपळ जो देवळाच्या दारामध्ये बांधतोय तो कोण आहे? सत्वगुण आहे. लावी वने उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापसांची मणे तो सत्वगुण. संध्या मठ आणि भुवरे, पायरिया नदी तीरे, भांडारगृहे देवद्वारे बांधी तो सत्वगुण. आता आपण सुद्धा हे दिंडीचं नियोजन केलंय, म्हणजे हे सत्वगुणाचं कार्य आहे. पुढे काय सांगितलंय? नाना देवांची जी स्थाने, तेथे नंदादीप लावणे, वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण. झेंगट मृदांग टाळ, दमामे नगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्होळ, सुस्वराधिक, नाना सामग्री सुंदर, देवाळी घाली नर, हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण. बघा, जिथे भगवंताचं भजन चालू आहे, साखरे महाराज सकाळीच म्हणले की ताई भजन कुठं दिसलं की मला राहत नाही, मी आपला तिथं जाऊन बसतो. क्षेत्रे आणि सुखासने, दिंड्या पताका निशाणे, वाहे चामरे सूर्यापाणे तो सत्वगुण. वृंदावने तुळशी वने, रंगमाळा समार्जने, ऐसी प्रीती घेतली म्हणे तो सत्वगुण. सुंदरी नाना उपकरणे, मंडप चांदवे आसने, देवाळी समर्पणे हा सत्वगुण. म्हणजे देव कार्यामध्ये माझा काहीतरी खारीचा वाटा असावा असं ज्याला वाटतं तो सत्वगुण. देवाकारणे खाद्य, नाना प्रकारची नैवेद्य, अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. ऐसी भक्तीची आवडी, नीच दासत्वाची गोडी. म्हणजे बघा, सत्वगुणाला आहे ना कुठलंही नीच कर्म करायला सुद्धा काही वाटत नाही. आता देवाने सुद्धा, भगवंताने सुद्धा भक्ताच्या घरी उष्टपत्रावळ्या उचलल्या हो. जे भगवंताने, श्रीकृष्णाने पांडवांच्या घरी उष्टपत्रावळ्या उचलल्या, म्हणजे देवाला काय नाही, नाथांच्या घरी पाणी वाहिलं. म्हणजे भक्तासाठी तो कसा आहे, कोणतंही कार्य तो करायला त्याला कमीपणा वाटत नाही. तसा सत्वगुणी तसा असावा भगवंतासारखा, की कुठलंही नीच दासत्व करण्यासाठी त्याला कोणतंही अपमान वाटला नाही पाहिजे. जो मान अपमान धरून बसतो ना तो भक्तच नव्हे, पहिली गोष्ट. म्हणून सोडी मान सोडी अभिमान. बघा, मान नको, अभिमान नको. सोडी मी तू पण तोच सुखी, मी आणि तू यामध्ये जो अडकला ना तो अखंड दुःख भोगणार. पण मी तू पण ज्याने सोडलं तो भगवंताचा नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिथी पर्व महोत्सव, तेथे ज्याचा अंतर्भाव, काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण. म्हणजे काया वाचा मनाने सगळं काही भगवंताला जो अर्पण करतो तो कसा आहे? सत्वगुण आहे. तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. निश्चित मनाने काय धरायचं माहिती आहे का? आहे तितकं देवाचं आहे. कारण आपण येताना काही बरोबर घेऊन आलो नाही, जाताना बरोबर काही घेऊन जाणार नाही. मग आयुष्य 2 दिवसाची वस्ती कुठेतरी करावी, बरोबर ना? मग आयुष्य ही 2 दिवसाची वस्ती आहे, आलेला दिवस आणि जाण्याचा दिवस. मग हे मधलं आहे ना, मधलं सगळं हे मायेचं आहे. मग हे मधल्यामध्ये कधी अडकायचं नाही. म्हणून येताना आणलेलं काहीच नाही, जाताना घेऊन जाणार काहीच नाही. म्हणजे मध्ये जे आहे ना याच्यामध्ये अडकायचं नाही हो. हे मधलं आहे सगळं, घर बंगला गाडी माडी साडी
हां, कपाट उघडलं की ते एक काढायला गेली की अख्खं कपाट अंगावर पडतं. एवढं आपण ते रेटून ठेवलेलं असतं. कारण ठेवायला जागाच नाही ना. प्रत्येक कप्पा कसा फुल भरला आहे. सुमन मावशी हसल्या बघा. एक साडी काढली ना, ती एक काढली की दुसऱ्या म्हणतात माझा नंबर कधी. म्हणजे एक काढली ना 2 खाली पडतात. मग त्या 2 खाली पडतात त्यांचं म्हणणं काय असतं माहिती आहे का, की आता तुम्ही हिला घेतलं मग आमचा नंबर कधी. एका साडीचा नंबर लागतो वर्षांनी. म्हणजे ह्याच्यामध्ये जर का आपण अडकलो, माझे दागिने, माझी साडी, माझं घर, माझं दार, माझा मुलगा, माझं सगळं भ्रांतीचं ओझं आहे हो. आणि ह्या ओझ्यामध्ये अडकायचं नाही. या ओझ्यातनं जो सुटेल ना तो सत्वगुणी. म्हणून पुढे सांगितलंय, हरिकथेसी तत्पर गंधमाळा आणि धूषर घेऊनी उभी निरंतर तो सत्वगुण. नर अथवा नारी यथानशक्ती सामग्री घेऊन उभी देवाद्वारी तो सत्वगुण. महत्कृत्य सांडून मागे देवास ये लाग वेगे भक्ती निकट अंतरंगे तो सत्वगुण. अखंड भगवंताची कशी भक्ती पाहिजे, निकट भक्ती पाहिजे अंतरी. थोरपण सांडून दुरी नीच कृत्य अंगीकारी. हां, मी कोणतरी मोठा आहे आणि मला सगळ्यांनी मान द्यावा आणि माझंच म्हणणं सगळ्यांनी ऐकावं, असं हे थोरपण सांडून द्यावं म्हणून सांगितलं. दुरी सांडून द्यावं आणि नीच कृत्य अंगीकारलं पाहिजे. तिष्ठ तो उभी देवद्वारी तो सत्वगुण. झाडलोटीचं काम जरी मिळालं ना तरी देवाच्या दारामध्ये फार मोठी सेवा झाली हो. देवालागी उपोषण वर्जी तांबोल भोजन नित्य नेम जपध्यान करीतो सत्वगुण. शब्द कठीण न बोले अति नेहमीसी चाले योगी जेने तो शेविले तो सत्वगुण. कठीण शब्द बघा, दुसऱ्याला आरे म्हटलं तर तो आपल्याला कारे म्हटल्याशिवाय राहणार नाही. बरोबर ना साखरे महाराज? कठीण शब्द म्हणजे काय, आपण आरे म्हटलं की तो कारे म्हणणार. पेरिले त्याची उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त, कशासाठी? जे पेरलेलं आहे तेच जर का उगवणार आहे तर कर्कश बोलायचं कशाला? मग कर्कश वचन हे टाकून दिलं पाहिजे. म्हणून सांगितले, सांडुणीय अभिमान निक्कामा करी कीर्तन श्वेद रोमांच स्फुरण तो सत्वगुण. अंतरी देवाचे ध्यान जेने निराडले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण. आपल्याला देहाचं सुद्धा विस्मरण झालं पाहिजे, तो सत्वगुण. देह मी नव्हेच, हरिकथेसी अतिप्रीती सर्वथा नये विकृती अधिक प्रेमा आधी अंती तो सत्वगुण. मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिधावळी घेऊनी लावी पायधुळी तो सत्वगुण. मुखी नाम आणि हाती काय पाहिजे, टाळी पाहिजे. देहाभिमान गळे विषय वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. ही माया मिथ्या आहे, आत्ताच सांगितलं. शरीर नाशिवंत आहे, याच्यामध्ये अडकायचं नाही. ज्याला कळलं ही माया मिथ्या आहे तो सत्वगुण आहे. काही करावा उपाय संसारी गुंतवणं काय उकलवी हे हृदय तो सत्वगुण. काहीतरी उपाय करायला पाहिजे. जर का मन आपलं अजूनही संसारामध्ये गुंतत असेल तर त्यासाठी उपाय काहीतरी करायला पाहिजे. संसाराशी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ध्यान ज्ञान तो सत्वगुण. जो संसाराला त्रासला ना तो खरा हळूहळू भगवंताकडे वळला असं समजावं. आस्था आपुले आश्रमी अत्यादरे नित्य नेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. अखंड प्रीती त्या रामाच्या चरणी लागली पाहिजे. सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण. काय सांगितलंय, सगळ्यांचा वीट आला पाहिजे. सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आवडे भगवत भजन तो सत्वगुण. सगळ्या भोगातनं मन कसं झालं पाहिजे, विटलं पाहिजे. समर्थ सगळ्यांचं अन्न एक करून त्या नदीमध्ये नेऊन बुडवून त्याचा सगळा रस काढून त्याचा चोथा करून खायचे का, तर सगळ्याचा वीट आला होता हो. काही नको, जिभेची सुद्धा चोचले पुरवायला नको. पदार्थी न बैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमा धरी. लोक जरी आपल्याला तोंडावर जरी वाईट बोलले तरी आपण त्यांच्यावर प्रेमच केलं पाहिजे म्हणून सांगितले बघा. सत्वगुणाचं कार्य काय, निश्चय आणि अंतरी तो सत्वगुण. अंतरी स्फुरे सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. शरीर लावावे कारणी साक्षप उठे अंतकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे. शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. ज्याच्या अंतरी दया क्षमा शांती आपण म्हणतो ना, तेथेच देवाची काय असते, वस्ती असते. मग दया क्षमा शांती हे गुण जर का अंतरी आले, साधकाच्या अंगी हे गुण असायला पाहिजे.
दया, क्षमा, शांती हे गुण जो साधक आहे ना त्याच्या अंगी असले पाहिजे. आले आले अतित अभ्यागत, जाऊ नेदी तो भुकीस्त, येथान शक्ती दान देत तो सत्वगुण. आपल्या दारात कोणी आला तर तो भुकेला गेला नाही पाहिजे. 4 घास त्याच्या पोटात गेलेच पाहिजे हो. निदान पाणी तरी देता आलं पाहिजे. तडी तातडी दैन्यवाणे, आले आश्रमाचे निगुणे, तह्या लागी स्थळ देणे तो सत्वगुणे. आश्रमी अन्नाची आपदा, परी विमुख नवे कदा, शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण. आपल्या घरात जरी अन्न नसलं तरी तुकाराम महाराजांची बघा मुलगी भागीरथी, घरात पीठ नाही, आई जात्यावर दळते, पण तरी पण चिमूटभर चिमटीत जेवढं तिच्या एवढीशा मुठीमध्ये जेवढं बसलं तेवढंच घेऊन त्या झोळीमध्ये टाकलं. बरोबर ना. मग आपल्या घरात अन्न नाही तरी पण देण्याची दानत ही पाहिजे. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना. ही ओवी फार महत्त्वाची आहे. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना. रसना म्हणजे काय की ही जीभ जिंकता आली पाहिजे. जेणे जिंकली रसना म्हणजे आपल्याला बघा दुसऱ्या आता बायकांना तर शापच आहे की काय मनात राहणार नाही, पण आपल्याला कोणी काही विश्वासाने सांगितलंय आणि ते आपण लगेच दुसऱ्याला सांगितलं म्हणजे आपण रसना जिंकली का? नाही जिंकली. आपल्याला पोटात ठेवण्याची कला जमली पाहिजे. जेणे जिंकली रसना, तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण. होणार तैसे होत जात, प्रपंची आला आघात, डळमळीना त्याच्याचे चित्त तो सत्वगुण. जे होणार आहे ते होणारच आहे. होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्याची. जे होणार ते होऊ दे, जे जाणार ते जाऊ दे. मला जन्म मृत्यूचीच आता काही पडलेली नाही, तर मला होणारच जाणारच काय पडलंय. म्हणून एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे, केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. एका भगवंतासाठी सगळी सुख सोडून देहाचं सुद्धा सांडण केलं. का देहाचं सांडण करायचंय? कारण तुझं नव्हे हे शरीर, तिथं इतरांचा कोण विचार? हे शरीर पण जर का तुझं नाही तर इतर विचार करायचंच काय? पुढे काय सांगितलं? विषय धावे वासना, परी तो कदा डळमळीना, ज्याचे धारिष्ट चळेना तो सत्वगुण. विषय धावी वासना. आता ही वासना आहे ना आपल्याला विषयांकडे घेऊन जात असते, पण तरीसुद्धा डळमळीत चित्त करायचं नाही. आपल्याला गुरूंनी सांगितलंय ना इंद्रिय दमन करता आलं पाहिजे. काम आला, लोभ आला, क्रोध आला तर आपल्याला त्या विषयांना बघा त्या विषयांच्या अधीन आपण न होता ते विषय आपल्या अधीन करायचे. विषय आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या पुढे लोभ येईल. साखरे महाराज आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या पुढे काम येऊन बसेल. काम सुद्धा येऊन बसेल आपल्या पुढे. मगाशी ब्रह्मनाथकर महाराजांनी सांगितलं की काम म्हणजे 2 अर्थाने असतो, तो दुसऱ्या अर्थाचा काम मी बोलते. आपल्या पुढे काम पण येऊन बसेल, पण आपल्यासमोर कोण आलाय हा ओळखता आला पाहिजे. आपल्यासमोर बाबा कोण उभा आहे, आता लोभ आहे का, काम आहे का, क्रोध आहे, कुठला विषय आपल्यासमोर आलाय तो विषय ओळखता आला पाहिजे. देह आपदेने पिढीला, शुदे तृष्णेने ओसावला, तरी निश्चय राहिला तो तमगुण. अखंड देह जरी बघा नको त्या व्याधीने जरी देह पिडला असला तरी भगवंताचं चिंतन कधी सोडायचं नाही. पुढे सांगितलं, अरे बापरे माफ करा, आता आपण वाचून काढू. समास भरपूर मोठा आहे. श्रवण आणि मनन, निजध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. काय झालं, माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी समास उघडून सुद्धा पाहिला नाही. आणि समास जवळजवळ किती ओव्यांचा आहे दादा? 88 ओव्यांचा समास आहे. मला वाटलं नेहमीसारखा एका पानाचा समास असेल, पण समास भरपूर मोठा आहे. आता आपण वाचून काढूया 1-5 मिनटात. तब्येत बरी नसल्यामुळे मला काही डोळ्याखालून घालता आला नाही. श्रवण आणि मनन, निजध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. जयास अहंकार नसे, नैराश्यता विलसे, जयापाशी कृपा वसे तो सत्वगुण. सकळांशी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्व जन तोषविले तो सत्वगुण. सकळ जनासी आर्जव आणि विरोधास ठाव, परोपकारी वेची जीव तो सत्वगुण. आपकार्याहून जीवी परकार्य सिद्धी करावी, मरोण कीर्ती उरवावी तो सत्वगुण. म्हणजे कीर्ती मागे उरली पाहिजे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पराव्याचे दोष गुण, दृष्टीस देखे आपण, समुद्र ऐसी साठवण तो सत्वगुण. दुसऱ्याचे अवगुण जरी दृष्टीला दिसले, आपल्या कोणाचा स्पीकर चालू असेल त्यांनी माफ करा, बंद करा.
आपल्याला दुसऱ्याचे अवगुण जरी दृष्टीला दिसले तरी आपल्याला त्या अवगुणावर झाकण टाकता आलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण, समुद्राऐशी साठवण करीतो सत्वगुण. समुद्रासारखी साठवण मनामध्ये करता आली पाहिजे. नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. क्रोध आला तरी तो सावरता आला पाहिजे. अन्याय विण गांजती, नाना परी पीडा करती, तितुकीही साठवी चित्ती तो सत्वगुण. शरीरे घीस सहाणे दुर्जनासी मिळून जाणे. आपल्या शरीराला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला त्रास होऊ नये अशी वासना आपली पाहिजे. मनामध्ये हाच विचार पाहिजे. निंदकास उपकार करणे हा सत्वगुण. जो आपली निंदा करतोय त्याच्यावर सुद्धा आपल्याला उपकार करायचे तर आपण सत्वगुणी. मन भलतीकडे धावे, ते विवेकी आवरावे, इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण. आत्ताच सांगितलं इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण. सत्क्रिया स्वीकारता आली पाहिजे, आचरता आली पाहिजे आणि भक्तीची वाट धरता आली पाहिजे. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन करीतो सत्वगुण. पर्वकाळ अतिसादर, वसंत पूजेशी तत्पर, जयंत्याची प्रीती थोरत सत्वगुण. विदेशी मेले मरणे, तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. कोणी एकासी मारी, तयास जाऊन वारी, जीव बंधन मुक्त करी तो सत्वगुण. लिंग लाखोली अभिषेक, नामस्मरण विश्वास, देवदर्शने अवकाश तो सत्वगुण. संत देखोणी धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण. संत कृपा होय जयास, येणे उद्धरिले वंश, तो ईश्वराचा अंश तो सत्वगुण. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी भरी भजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. आपल्या जे समर्थ काय म्हणतात, जे जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे, शाणे करून सोडावे सकळ जण. म्हणजे काय सांगितलं की लोकांना सन्मार्गाने लावता आलं पाहिजे. आपण एकट्यानेच भक्ती करून उद्धरून जाण्यापेक्षा आपण सर्वांना बरोबर घेऊन आपण भक्ती करता आली पाहिजे. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर तो सत्वगुण. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथ सामग्री जो करी, धातू मूर्ती नाना परी पूजितो सत्वगुण. जळफळीत उपकरणे, माळा गवाळ आसने, पवित्र सोज्वळ वसने तो सत्वगुण. परपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखून हरिक माणी तो सत्वगुण. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे शिणे जाण तो सत्वगुण. आता असो हे बहुत, देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, जेणे येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. ह्या सत्वगुणाने काय होतोय, ज्ञान मार्ग आपल्याला सुगम होतोय. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायुज मुक्ती पावी जेते. ऐसी सत्वगुणांची स्थिती, स्वल्प बोलिले यथामती, सावध होणी चित्ती, पुढे अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. सत्वगुण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. माफ करा 10 मिनटं लेट झालं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे थिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरिशांची मांदियाळी, अणवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी, भजे जो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दुष्टांदुष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सबसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. सर्वांना माफ करा 10 मिनिट लेट झालं. रामकृष्ण हरी. नेहमीपेक्षा आजचं प्रवचन खूप सुंदर. तुम्ही खूप दासबोधावर खूप निरूपण सुंदर केलं. नेहमीपेक्षा